हाय फ्रेंड. तर ही आमच्या घरात मांजर आहे. तिचं पिल्लू आहे. काल त्या दुसऱ्या बोक्याने धरून त्याला नरड्याला असं नाही का धरून असं फेकलं, त्याच्या नरड्याला असं होल पडलेलं आहे. तर तिची आई, हे बघा, ही त्या पिल्लाची आई एक सारखी रडती, म्हणजे नाही का ओरडती आणि पायापाशी येऊन सारखी अशी करते. आणि ती पिल्लू तेच बघा, तिचं तिचं बाळ हे बघा ही आहे. तर त्याला कसं वाचवावं हेच कळत नाही मला. काय डोकं चालवं, मी त्याला दूध पाजते, पाणी पाजते, सगळं काय करते, पण ती असं ओरडते बघा. हा बघा काय झाले, मला तेच डोकं चालत नाही आहे. ह्याला मी कसं बरं करावं आणि कसं नाही. त्याला उठता येत नाही आणि बसता पण येत नाही आहे. ते दूध पाणी काहीच नाही. बघा दूध सांडलेलं वगैरे असं खाली सांडतंय. ह्याच्या साईडने बघा दूध इथं इथं लागलेलं आहे त्याच्या नडला. मी काय केलं आहे, हळद वगैरे भरलेली आहे. तर ते जरा दुःख बरं आहे. आता 2-3 दिवस झालं ह्याला धरलेलं. तर ह्याला माशा बिशा अशा घोंघोंग करत असं दूध पाजलेलं आहे मी त्याला. तर नुसतं ओरडतं आहे. त्याला उठता येत नाही ना बसता येत नाही. त्याच्या नरड्याला असं पकडून त्या दुसऱ्या बॉक्याने आपटलं खाली असं पत्र्यावरनं. ह्या पत्र्यावर होतं ती, आणि त्या पत्र्यावरनं त्याच्या अंगावर आलं धरून असं खाली पाडलं. तसं तेव्हापासून नाही का हे उठच ना. 2-3 दिवस झालं नुसतं ओरडते. आणि त्याची आई बघा हो का ही. तर काय करावं, ती डोकं चालत नाही. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की ह्या पिल्लाला झालं काय असेल नेमकं. त्याचा पाय मोडला का दुसरं काय झाले मला काहीच समजत नाही आहे. मला असं वाटतं की ती वाचलं पाहिजे. त्या वाचण्यासाठी मी त्याला दूध पाणी सगळं काय करते, पण ती काय पेत नाही आहे. आणि मला खूप वाईट वाटायला लागले त्याचं. आणि ही त्या पिल्लाची आई आहे. ती ओरडायला की ओरडतीले आणि माझ्या पायाला अशी करते येड्यासारखी, मी वाचव म्हणून. म्हणजे मी त्याला वाचव, पण वाचवू कसं हेच मला कळत नाही फ्रेंड. तुम्ही प्लीज मला मेसेजद्वारा मला सांगा, कमेंटद्वारा मला सांगा. चला बाय.